2014 पासून आत्तापर्यंत देशाला नुसती प्रलोभनं दाखवली गेली आणि प्रत्यक्ष पदरात काही पडलेलं नाहीये. आपण जे मगाशी म्हणालात की जो एक उद्रेक आहे, हा उद्रेक केवळ नीट पेपर फुटीच्या परीक्षेच्या पेपर फुटीचा नाहीये, तर हा उद्रेक गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जी फसवणूक या देशाची केली गेलेली आहे त्याबद्दलचा हा असंतोष आहे. आणि आत्ता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतलाय असं मी काल बघितलं. हा विष्णू आहे देश वाचवण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी. धर्म म्हणजे केवळ हिंदू मुसलमान असा नाही आहे, माणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी जे रस्त्यावरती उतरलेले तरुण आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा सुद्धा आहेत. म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे जो देश वाचवण्यासाठी यांनी जन्म घेतलेला आहे. उद्धवजी, आणि आपण पाहिलं असेल आणि आपण चिंता व्यक्त केली की दिल्लीच्या अनेक रस्त्यावर हा संपूर्ण ज्याला तुम्ही जेन झी म्हणता हा तरुण अत्यंत संतप्त काही लोक त्याला झुरळ म्हणतात, हो झुरळ म्हणतात, कॉक्रोच म्हणतात. होय, पण हा ज्या पद्धतीनं तो दिल्लीच्या रस्त्यावर संतप्त होऊन वावरत होता, फिरत होता, पोलिसांशी संघर्ष करत होता, हे योग्य आहे का? एक गोष्ट मला मुंबईपासून दिल्लीपर्यंत लक्षात आलेली ती म्हणजे ही सर्व जनता भीतीच्या पलीकडे गेलेली आहे. भीतीची बंदूक त्यांच्या कपाळावरती किंवा मस्तकावरती आतापर्यंत या सरकारने जी रोखली होती ती बंदूक आणि ती बंधनं जुगारून आताही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावरती उतरले. आणि का उतरणार नाही याचं कारण असं की 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने, भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना या जनतेच्या मनात आहे. आणि बघा ना तुम्ही, प्रत्येक ठिकाणी नकार घंटाच आहे. रोजगार मिळत आहेत का? नाही. रोजगार मिळत नाही आहे. महागाई कमी होते का? नाही. पेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव झालेत का? नाही. पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण म्हणजे त्याच्यात सुद्धा भेसळ व्हायला लागलेली आहे. रस्त्यावरती खड्डे पडत आहेत, पूल पडत आहेत, पक्ष फोडले जात आहेत, दानपेट्या म्हणजे राम मंदिराची पेटी, दानपेटी फोडली जाते, फोडली म्हणजे लुटली जाते, पेपर फुटत आहेत. म्हणजे या सरकारला कशाचीच काही पडलेलं नाहीये. म्हणजे सरकार अपयशी आहे किंवा सरकार पूर्णपणे किंवा सरकार लुटारूच्या भूमिकेत आहे, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? सरकार म्हणजे शेवटी काय, सरकारी एक यंत्रणा आहे, व्यवस्था आहे. ज्यांना ती व्यवस्था यंत्रणा चालवता येत नाही अशा लोकांच्या हातात हे सरकार आहे. हे देशाचं दुर्दैव आहे आणि त्याच्या विरुद्ध आज जनता पेटलेली आहे. फक्त दिल्लीत नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, खास करून तुम्ही मुंबईत सुरुवात केली. हो, अशा पहिल्या दिवसापासून आपण पहिल्या दिवसापासून त्या आंदोलनात आहात. या देशाची तरुण पिढी त्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावरती उतरली आहे आणि ती या देशाची शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. हे या आंदोलनाचं मुख्य विचारधारा किंवा केंद्र आहे. बाकी कोणते विषय घेत नाही. ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना की ही मालिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला व्यवस्थित शिक्षण मिळत नाही, इथून या तरुणांच्या रागाला सुरुवात झालेली आहे. जो शिकलाय सवरलाय त्याला नोकरी मिळत नाही ही दुसरी गोष्ट. नोकरी मिळाली तर घर चालवायला पगार पुरत नाही ही तिसरी गोष्ट. त्याच्यानंतर मी ज्याला मत देतोय तो जागेवरती राहत नाहीये, तोच मला फसवतोय. स्वतःचे विकास होत आहेत पण मला साधी रोजीरोटी मिळत नाहीये आणि त्याच्यावरती मीठ चोळलं जाते. ते असं आहे, पंतप्रधानांकडनं सांगितलं जातं की 80 देशात साधारणतः आता किती 150 कोटी असतील लोक, त्यातल्या 80 कोटी लोकांना हे फुकट रेशन देतात. म्हणजे तुम्ही काय उपकार करतात का? कोणाला तुमचं काय फुकट नको आहे, त्यांना कष्ट करण्याची त्यांच्यात धमक आहे. त्या कष्टाला फक्त तुम्ही व्यवस्थित मान द्या, सन्मान द्या. आणि अशी मुलं जेव्हा रस्त्यावरती उतरतात त्यांची कॉक्रोच म्हणून हेटाळणी केली जाते. अशी लोक काय लायकीची आहेत? ज्यांना म्हणजे तरुणांना कॉक्रोच म्हणणारी लोक काय लायकीची? ही हेटाळणी या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी केली आहे. हो, पण ही अयोग्य आहे. कॉक्रोच या जो म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारिकांनी आपलं शहीद झालेत, जीव दिलाय, प्राण दिलाय. कोणासाठी दिला? काय वय होती त्यांची? ही जेनझीच म्हणजे याला आपण आता जेनझी म्हणतो, तेव्हा तो शब्द नसेल मला माहिती नाही कारण मी नव्हतो त्या काळामध्ये, आपणही नव्हतो. पण त्यांनी त्यावेळेला जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादाराची प्राण्याची पर्वा न करता आहुती दिली असेल तर त्यांनी
जीव दिला नसता, प्राण दिले नसते, ते शहीद झाले नसते, तर ही खुर्चीची ऊब तुम्हाला उभवायला मिळाली असती का? म्हणजे हा त्यांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या वर्षी तोरणा जिंकला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग त्यांचं कर्तृत्व हे तुमच्यापेक्षा कित्येक पटीने मोठे आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसलात म्हणून आदरणीय असं नाहीये. नाही ह्याला असं तुम्हाला म्हणजे खुर्चीबद्दल आदर जरूर आहे, पण त्या खुर्चीवर अशिक्षित लोक बसल्यामुळे खुर्चीचा मान वाढेल अशी वर्तवणूक जर कोण करणार नसेल तर त्याचा आदर कोणी ठेवणार नाही. नाही या देशाचं आणि नेतृत्व आत्ता सुद्धा जे मला जे काही मी वाचलं की काल त्यांच्यासमोर परवा जो काय लाठी हल्ला झाला, आपणही माझ्यासोबत होतात, अगदी एक मुलगी वेवळून सांगत होती, आक्रोश करत होती, म्हणजे उद्वेग होता की तिचे कपडे फाडले गेले. हो, मुलींना मारहाण करण्यात आली, अनेकांना काठीला खिळे लावून मारले. ह्याच्यामध्ये काही त्यांचे गुंड घुसवले जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते, पण त्यांच्या हातात पोलिसांचे दांडुके होते. म्हणजे मुलींना कशा पद्धतीने वागवलं, कशा पद्धतीने लाडक्या बहिणी किंवा लाडक्या मुली आहेत त्या सरकारच्या. ते व्हिडिओ सादर करू पाहत असताना कोर्ट सांगते आम्हाला पाहायला वेळ नाही. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण तुम्ही? कोणासाठी बसल्यात तिकडे? हा प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे तुम्हाला कुत्र्यांसाठी मांजरांसाठी सुमोटो सगळं करायला वेळ आहे, पण देशाच्या भविष्यासाठी त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांचे व्हिडिओ बघायला तुम्हाला वेळ नाही. म्हणजे धृतराष्ट्र झालात की काय तुम्ही? हे तुम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेविषयी म्हणताय. होय, द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालंय का आता? मग कशाला चंद्रचूडाने त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती? का काढली? तुम्हाला काय वाटतं? आता काढून तरी काय उपयोग आहे? काढून तरी काय उपयोग आहे? जर तुमच्या डोळ्यादेखत सगळं घडूनही तुम्ही ते डोळे झाक करणार असाल तर त्या न्यायदेवतेने ती म्हणेल मला परत पट्टी बांधा. हा देशातल्या जनतेचा अपमान आहे आणि तो कोणीही करता कामा नये. सगळं त्यांच्याबद्दल काही बोललं तर लगेच हक्कभंग होतो किंवा मानहानी होते, पण माझ्या देशाच्या भविष्याशी तुम्ही टिंगल करताय, ही देशाची मानहानी आहे. उद्धव साहेब, आपण पाहिलं असेल की देशाच्या सीमेवरच्या अनेक राष्ट्रांमध्ये, मग नेपाळ असेल, बांगलादेश असेल, पुढे लिबिया असेल, तिकडे सुद्धा जेन झी रस्त्यावरती उतरलं आणि त्यांनी सत्ता बदल केला. ही ताकद आहे त्यांची. आणि तेव्हा आपल्या देशाची भावना होती अनेकांची की आपल्याकडे हे कधी होईल, आपल्याकडे हे कधी होईल. बघा, आज ते आपल्याकडे तुम्हाला होताना दिसतंय का? शेवटी हे व्हावं अशी कोणाची काही इच्छा नसते. या टोकापर्यंत या तरुणांना जाण्याची वेळ यावी ही कोणाचीच इच्छा नसते. साधी गोष्ट होती, किंवा साधी गोष्ट ह्यापुरती मी म्हणेन की परीक्षेचा अभ्यास करून जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी परीक्षेला जाते आणि त्याच्यानंतर तिला पेपर दिल्यानंतर कळतं की पेपर फुटलाय. आता जवळपास 20-22 मुला-मुलींनी आत्महत्या केली. त्यांचे पालक त्याच्यामध्ये होते ना. अनेक म्हणजे काही मुलांनी तर परीक्षेच्या टेन्शननी आत्महत्या केली. मग तुम्ही त्यांच्या भावनेची किंवा त्यांच्या त्रासाची कदर करणारच की नाही? आणि एवढं शिकल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या कपाळी बेकारीचा सोटाच येणार असेल तर मग काय भविष्य काय? का ही मुलं रस्त्यावरती का उतरले? परीक्षा केंद्रात जाऊ इच्छिणारी मुलं रस्त्यावरती का उतरलेत ह्याचा विचार कोण करणार?